देशमुखांची सून, देशमुखांच्या फॅक्टरीची मालकीन, एकमेव सर्वे सर्वाह आदिती देशमुख येत आहे हो। फार सुंदर दिसतेस, पण हे सगळं कशासाठी? अगं, ज्याला गावात काम करायची लाज वाटते, ज्याला आपल्या घरचा बिझनेस सांभाळायला काडी मात्र इंटरेस्ट नाही, त्या माणसाची मिरवणूक काढून सगळ्या गावासमोर त्याला मोठं केलं आम्ही सगळ्यांनी। पण त्याच वेळी तुझी काहीही चूक नसताना तुझ्यावर आरोप करत होतो। त्या चुकीचीच ही आता भरपाई आहे। सगळ्या गावासमोर नाही, पण घरातल्या माणसांकडून ही मिरवणूक काढण्याचा एक छोटासा प्रयत्न। वीणबाई, तुमची मुलगी खूप हुशार आहे, प्रामाणिक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला जबाबदारीचं भान आहे। मुंबईत तुमचा बिझनेस सांभाळायचा तिला अनुभव आहे, आणि तिला फक्त घरातली कामं करायला लावून सिद्धूच्या भाषेत घरात चढू देणार नाही। आणि खरं म्हणजे या गावात राहणं, घरातली कामं करणं म्हणजे सडणं नाहीये। पण हे याला नाही कळायचं, कारण तेवढी त्याची समजच नाहीये। पण आम्ही खरंच तिला घरातल्या कामात नाही अडकवणार। अहो, तिची क्षमता माहिती आहे आम्हाला, तिची हुशारी, तिचा कामाचा अनुभव, तिचं शिक्षण आणि तिचं कौशल्य आम्ही वाया जाऊ देणार नाही। माझ्या मुलीचा जन्म तुझ्या घरच्यांचा चहा नाश्ता बनवायला झालेला नाहीये। तुमच्या बिझनेस मध्ये करोडो रुपयांचा डील्स ती अशा फायनल करते, आणि ते सगळं सोडून तिने हे करत बसायचं सुद्धा। एक वेळ तिने इथे थांबून फक्त फॅक्टरीचं काम सांभाळलं असतं ना, तर माझं काहीच म्हणणं नव्हतं। मोठी कामं, मोठ्या जबाबदाऱ्या पुरुषांनी घ्यायच्या आणि स्त्रियांनी फक्त घरातली कामं करायची, असा काही नियम तर नाही ना? आणि देशमुखांच्या घरात तर नाहीच नाही। बघताय ना, घरातल्या सुनांना त्यांच्या आवडीचं काम करण्यापासून कुणीही अडवलेलं नाहीये। आणि आता सर्वात महत्वाचं, आता संपूर्ण फॅक्टरीची जबाबदारी एकट्या आदितीवर आहे, आणि आदिती ती जबाबदारी समर्थपणे पेलेल आणि आमचा बिझनेस मोठा करेल याविषयी शंकाच नाही मला। तिच्यावर जास्त ताण नको म्हणून आम्ही ठरवले, घरातली सगळी कामं आम्ही करणार, त्या कामाचा भार नसणार आहे तिच्यावर। सुनबाई फॅक्टरीचं काम अगदी मनापासून बघेल। आम्हाला असं वाटत होतं की आतापर्यंत फॅक्टरीची जी काही कामं सुरू झाली, ज्या काही डील झाल्यात ना, ते सुनबाई आणि सिद्धूनी केल्या आहेत। पण आता कळलं की ही सगळी कामं सुनबाई एकटी बघत होती। युवराजच्या मदतीने या सगळ्या डील्स फायनल केल्या आहेत, भांडवलदार आणलेत। ही मुलगी एक दिवस देशमुख इंडस्ट्रीचं नाव खूप मोठं करणार आहे। व्याही, एक दिवस असा येईल की तुमची मुलगी तुमच्या समोर मीटिंगला बसेल। तात्या, तुमचा आशीर्वाद असताना आणि या घरच्यांची साथ असताना तुम्हाला जे वाटतंय ना ते नक्की होईल। खात्री आहे मला। ही फॅक्टरी होणं स्वप्न आहे ना तुमचं, ते नक्की पूर्ण होईल। आदिती, फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये जातेस ना? हो, निघतेच आहे आता। तू एकटीच नाही, आम्ही सगळे तुझ्या बरोबर येणार आहोत। सगळे? हो, आता घरापासून सुरू झालेली तुझी ही मिरवणूक फॅक्टरीच्या ऑफिस पर्यंत नेणार आहोत आम्ही। अरे चला। हो, बाहेर सगळे रेडी आहे, चला। अहो, पण कशाला एवढं सगळं? आदिती, तू चल, सगळी तयारी झालेली, चल भाऊ। चला रे वाजवा। हे काय, रेड कार्पेट? अहो, तुमच्यासाठीच आहे, या ना, या या मॅडम, या। आदिती, या जीप मधून फॅक्टरीच्या मालकाची मिरवणूक निघाली होती, पण आज सगळ्यांसमोर मी जाहीर करतेय
आजपासून देशमुख इंडस्ट्रीची मालकीण फक्त आणि फक्त आदिती देशमुख असेल. बाकी कोणी नाही. आणि सगळे निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा फक्त आदितीलाच असतील. माफ करा तात्या, पण बरोबर बोललीस तू. माझ्याही मनात होत आहे संपूर्ण फॅक्टरी सुनबाईच्या नावावर करायची. अरे बघताय काय, चला चला. चल चल. हे वाजवा रे पोरांनो. आदिती वहिनी. मिलिंद, अदितीला इथे मालकीण बनवतात. तिच्या नावावर 100% ओनरशिप आहे फॅक्टरीची. सो व्हॉट आय फील, सिद्धार्थने अदितीला US ला घेऊन जावं हा हट्ट आपण सोडून देऊयात. तसंही ती तिथे जाऊन काय करणार आहे, या सिद्धार्थची सेवाच ना. त्यापेक्षा मिलिंद, तिला इथे जास्त चांगलं फ्युचर आहे असं मला वाटतंय. हाच तर फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्या. जिथे तुझे विचार संपतात ना तिथे माझे सुरू होतात. हे बघ, आदिती सारखी मुलगी कुठेही गेली ना तरी ती स्वस्त बसणार नाहीये. कारण ती खूप टॅलेंटेड आणि हुशार मुलगी आहे. ती अमेरिकेत जरी गेली ना तरी ती घरात बसून राहणार नाहीये महालक्ष्मी, काम करेल. पण इथे थांबली ना ती तर आपल्या बिझनेसच्या आडी. व्हॉट आर यू सेइंग मिलिंद? अदिती असं का करेल? म्हणजे आपला बिझनेसही तिचाच आहे, आपल्यानंतर सगळं तिचंच होणार आहे. मी आपल्या मुंबईच्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे इडियट. इथे ही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यानंतर इथे जे रिसॉर्ट मी उभारणार आहे ना त्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे ते अजूनही आहेच का तुझ्या डोक्यात? मिलिंदरे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण ही प्रॉपर्टी मिळवणार होतो ना, त्या सिद्धार्थवर त्याच्या घरच्यांचा विश्वासच उरलेला नाहीये. नाही, आता त्याची गरज नाहीये. आणि आता ही प्रॉपर्टी कशी मिळवायची ते आपण नंतर बघू. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? सिद्धार्थने माती खाल्ल्यामुळे ह्या देशमुख फॅमिलीच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढलाय. आदितीला त्रास झाल्यामुळे आपल्याला वाईट वाटू नये म्हणून ते जास्त काळजी घेतील, आपला मान ठेवतील. आता या घरातलं कोणीही तुला उद्धटपणे बोलणार नाही. सिद्धार्थवरून तूच त्यांना आता ऐकवू शकशील. आणि हे दोघं इथे नसतील ना तर आपल्याला इझिली गोड गोड बोलून ही फॅमिली तोडून यांच्यात भांडणं लावून हा वाडा आणि यांची सगळी जमीन ना आपल्याला बळकावता येईल. पण आदिती इथे असेल ना तर आपल्याला ते काहीच शक्य होणार नाही. आता कालच तात्या अनावादानानं बोलून गेले. उद्या कधीतरी आदिती आपल्या बरोबर बिझनेस मीटिंगला बसलेली असेल. असंच होऊ शकतं. कारण आदिती खूप मेहनती, हुशार आणि प्रामाणिक मुलगी आहे. ती ह्या देशमुख लोकांसाठी काहीही करू शकते. तिला फसवणं खूप कठीण जाणार आहे. आणि उद्या आपल्या प्लॅन बद्दल जर तिला काही कळलं तर ती काय रिॲक्ट होईल माहित नाही. आपला सगळा बिझनेस नंतर तिच्याच नावावर होणार आहे. सांगता येत नाही. तो सगळा बिझनेस ती देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज करून आपल्याला विकेलाही लावू शकते. हो रे मिलिंद, असं होऊ शकतं. हो, त्यामुळेच आदितीने सून म्हणून नाही तर बायको म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला गेलीच पाहिजे. असंच आहे गुलाब पाटील. गोष्ट कोणती असू दे पण त्याचा कॉन्फिडन्स कुठल्या कुठे असतो. बास आता गुलाब काटेचे किस्से बास. हा घे युवराज. हो एवढे नको. अरे खा रे, एवढंसं खाऊन जाड नाही होणार तू. खा. हे काय आदिती, अगं तुझं ताट रिकामं. घे. झालं माझं. झालंय काय? फक्त 2 चपात्या खाल्ल्यास भात वाढते. नाही पोट भरलंय माझं. नको, खरंच नको. अगं काय हे, एवढं काम करून आलीस ऑफिस मधनं आणि आता नीट जेवली नाहीस तर मग कामात लक्ष कसं लागेल?
नाही, माझं खरंच पोट भरलंय मोठ्या बाई, झालंच. अगं बोलता बोलता संपून जाईल ते. बर मला एक सांग, आता त्या गुलाब काटेचे किस्से सांगण्याऐवजी ऑफिस मध्ये काय काय काम झालं, कसं काम चाललंय ते जरा समजून सांग बरं. एकदम छान. 2 मीटिंग्स होत्या आज, त्या पण छान झाल्या. आणि फॅक्टरीचं काम सुद्धा सुरू झालंय. मी आणि युवराज जाऊन आलो आज तिथे. अरे वा 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 वा, काय आपल्या घरातलं कोणी ना कोणीतरी साईडवर जायलाच हवं. चांगलं झालं तुम्ही 2 जण जाऊन आलात ते. हो, पण आज सगळ्यात जास्त चांगली गोष्ट कुठली घडली माहितीये का? आज मी आणि युवराज साईटवर जाऊन येईपर्यंत नमाने ऑफिस एकदम छान आवरून ठेवलं होतं. म्हणजे प्रत्येक फाईल ती कशासाठी आहे त्याचा वेगळा कप्पा. आणि ते तर झालंच, पण सगळा डेटा तिने कम्प्युटरमध्ये सेव्ह सुद्धा करून ठेवला होता. बरं, यातलं आम्ही काहीच सांगितलं नव्हतं. तुम्ही सगळे आम्हाला सोडायला आलात आणि मग नंतर नमा म्हणाली की मी थांबते, मी तुमच्या बरोबर निघेन म्हणून. मला वाटलं सहजच थांबलीये म्हणून काही काम नाही सांगितलं मी तिला. पण आम्ही दोघं तिथे जाऊन येईपर्यंत हिने ऑफिस एकदम छान आवरून ठेवलं होतं. ही सगळी कामं करून ठेवली होती. मी आणि युवराज आलो आणि आम्ही एकदम सरप्राईज. हो, आधी आम्हाला वाटलं हे सगळं गुलाब काट्याने केलंय, पण तोच हसत म्हणाला नाही सर, हे सगळं नमा मॅडमने केलंय, मी फक्त बघत होतो. तरी म्हटलंच गुलाब काटे एकही गोंधळ न घालता एवढं काम परफेक्ट करूच कसं शकतो. बापू काका, ताई काकी, तुमची एक परमिशन हवी होती. नमाला ऑफिस जॉईन करू दे का? म्हणजे आजचं तिचं काम बघितल्यानंतर मला कळलंय तिची ऑफिसमध्ये खरंच खूप गरज आहे. खूप स्मार्ट आहे नमा. मग आहे स्मार्ट, शेवटी ओरिजिनल देशमुख आहे. बाप्या, ताई, जाऊ द्या तिला, नाही म्हणू नका. नाही म्हणालात तर बघा. अगं आदिती, असं काय विचारतेस? नमू, तुला काम करायला आवडेल? मग बस ना. अगं तुझा आनंद ना, मग आमचा पण. अगं आदिती, तिची इच्छा आहे, मग आम्हाला काहीच हरकत नाही. ती आनंदी आहे ना, मग आम्ही पण आनंदी. पोरगी एवढी मोठी झाली, कळलंच नाही. मी तुम्हाला सांगत नव्हते की समजूतदार आहे आपली लेक. फक्त तिला बोलता येत नाही. हो, पण हा अवगुण नाही, हा तिचा गुणच आहे. बोलण्यापेक्षा करून दाखवणं कित्येक लोकांना जमत नाही. हो, पण काही लोकांना जमतं बर का ताई. त्यांना हवं ते ते करून दाखवतातच. आणि त्यासाठी काय वाटेल ते करायला मागे पुढे बघत नाहीत. किचन मध्ये हे सगळं आपलं आपलं वाढून घ्यायचं आणि जेवायचं. मी वाढते. थांब आदिती, ताटावरून उठायचं नाही. त्याचा तो घेईल. उद्या अमेरिकेत एकटा असणार आहे तो, त्याला सवय व्हायला पाहिजे सगळी. आदिती, मला एक नक्की सांग, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस? तू खरंच येणार नाहीस माझ्या बरोबर? सेठ, आपण यावर शांतपणे बोलूया का नंतर? काही गरज नाहीये. तुझा निर्णय झालाय तर बोलायची काहीच गरज नाही. आदिती, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझा निर्णय तू शांतपणे घे. सून आणि बायको यापैकी काय निवडायचं हे ठरवण्याचा अधिकार तुला आहे. आणि तात्या म्हणाले तसं सिद्धू तुझ्यावर प्रेशर नाही आणू शकत. आणि आम्ही तुला आग्रह नाही करणार. तू ठरव तुला थांबायचंय का जायचंय ते. पण हे बघ, आत्ता कसलाही विचार करू नकोस. शांतपणे जेव. वाढू? नाही, नको. हेच नाही जाते मला. मोठ्या बाई, नमाला वाढा ना. हे बघ, आता काम करणार आहेस, ताकद नको. चल जेव पोटभर. आणि हे बघ, ओरिजिनल देशमुख आहेस तू. हा, काम कशी चोख व्हायला हवी, अगदी मी करते तशी. काय बाप्या? तिला या सगळ्यांपासून तोडायलाच लागेल. आदिती माझ्या बरोबर आली तरच अमेरिकेत सेटल होणं सोपं होईल.
आता असं इमोशनल ब्लॅकमेल करतो ना हिला की धावत येऊन मिठी मारेल. सेठ सेठ कुठे गेला हा? जेवणाचं ताट घेऊन वरच आला होता. सेठचा व्हिडिओ कॉल. सेठ तू गच्चीवर आहेस? गच्चीवर एकटाच का जेवायला बसलायस? काय करणार, घरातल्या सगळ्यांनी एकटं पाडले मला. एकट्याला जेवण जात नाहीये म्हणून तुला व्हिडिओ कॉल केला. काय रे सेठ, तू तू खाली ये, मी आहे ना, मी बसते तुझ्या बरोबर, ये. नाही नको होती ती. असंही तू अमेरिकेला येणार नाहीयेस आणि अमेरिकेत गेल्यावर तिकडे मला एकट्याला जेवायला लागेल ना. तेव्हाही मी तुला असंच कॉल करेन, मला एकटं वाटेल तेव्हा. त्याची आत्तापासून सवय करायला हवी ना. म्हणून मला माहिती आहे अदिती, तू फोन ठेवून सरळ धावत येशील आणि म्हणशील मी येते तुझ्या बरोबर. हो रे सेठ, पण तू करशील ना असंच फोन दिवसातून 2 वेळा तरी? सेठ, तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण जाईल. तू असा लांब, मी इथेच तुझ्या घरात. असंख्य आठवणी आहेत इथे आपल्या. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक जागेशी आठवण आहे आपली. तुझ्या आठवणीत कशी राहणार आहे मी इथे? आदिती, तू इथे असणार आहे सगळ्यांसोबत, मी परक्या अनोळखी देशात एकटा असणार आहे. मला किती कठीण जाणार आहे याचा विचार कर. मग चल ना माझ्यासोबत अमेरिकेला. मग राहा ना इथेच, आपण एकत्र राहू. नाही आदिती, आता मी नाही थांबू शकत. अमेरिकेला जाण्यासाठी आणि मला अमेरिकेला जायचंय हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मी काय काय केलंय. नकळत तुला त्रास झाला, घरच्यांच्या नजरेत पडलो मी. तुला तर सगळं माहितीच आहे. एवढं सगळं करून मी आता माझा डिसिजन नाही बदलू शकत ग. पण तू तुझा डिसिजन बदलू शकतेस. सेठ, तो डिसिजन घेणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. आता तू जे ठरवलंस ते मी तुला फोर्स नाही करू शकत ना. करीन तात्या म्हणाले म्हणून नाही, पण तू यावीस म्हणून मी तुला फोर्स नाही करणार. मी तुला खूप मनवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुला खूप त्रास झाला, आता अजून नाही. तुला खरंच मनापासून यावंसं वाटलं तर तू ये. आणि हो आदिती, आजपासून मी वरच झोपत जाईन एकटा. काय? हो म्हणजे आता लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागेल ना. आता तर नक्की इमोशनल होईल आणि तयार होईल माझ्या बरोबर यायला. हो सेठ, आपण ही सवय लावून घेतली पाहिजे. पण मला तुझी गरज आहे. सेठ, मला सुद्धा गरज आहे तुझी. आदिती, मला खूप वाटतं की तू माझ्यासोबत अमेरिकेला यायला हवं. येईन मी. तुला अधूनमधून भेटायला नक्की येईन मी. तसं येणं जाणं होतच राहिली का, पण आपण दोघे एकत्र नसणार. तू इथे थांबणार आणि तू मला तिकडे एकटं सोडणार. सेठ, अरे असं का बोलतोयस? मी कधी तुला एकट्याला सोडेन का? सेठ, काही झालं तरी, तू जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी तुझ्याकडे धावत येणारी पहिली मी असेन. तुला कसं कळणार मला काय झालंय? आणि असं पण नाही ना की मी नेहमी तुला फोन करून सांगत जाईन की काय झालंय. मग तुला कसं कळणार? बघ, मी आता तुझ्या मागे उभा आहे तरी तुला कळत नाही. अमेरिकेला गेल्यावर कशा कळणार तुला गोष्टी? सेठ, तू इतका लांब गेलायस ना, त्याचीच भीती वाटतेय मला. अमेरिका आणि आपला देश यातला अंतर नाही, प्रॉब्लेम हा आहे की आपल्या मनात अंतर झालंय.